हॅलो स्टुडंट्स, आपण ITF बघत होतो, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि काल त्याच्यातल्या आपण प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या. आता आपण याच्यावरती काय बघणार आहे की त्याचं एक्झाम्पल त्याच्यावरती डिपेंडेंट असतील ते बघणार आहे. ठीक आहे, तर फर्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे आपल्याकडे. साइन इनवर्स ऑफ 1/2. क्वेश्चन काय बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ दिस. त्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत आपल्याला. ठीक आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन एक होतं बघा की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या पॉइंट मध्ये आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन हा पॉइंट होता. तसं आपल्याला तिथे दोन सोल्युशन मिळतात. इथं आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड, इनव्हर्स मध्ये काय राहतं आपल्याकडे, ओन्ली वन सोल्युशन आपल्याला येणार आहे. ओन्ली वन सोल्युशन बिकॉज ऑफ जे आपण इनव्हर्स फंक्शन डिफाइन केलेलं आहे त्याचं ओन्ली वन सोल्युशन असणार आहे. हे आपण बघितलेलं आहे. कारण इनव्हर्स डिफाइन ज्या वेळेला करतोय आपण त्यावेळेला काय असतं की इनव्हर्स म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू एकच राहते. म्हणजे आपण डेफिनेशन बघितलेली बघा की 1 1 आणि ऑन 2 असायला पाहिजे. 1 1 ऑन 2 असेल तर काय असतंय, एक नंबर त्याचं एक सोल्युशन असंच असणार आहे. दॅट्स वाय इथं एकच सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, तर प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच कुठं असते बघा. प्रिन्सिपल सोल्युशन ब्रांच साइन साठी काय आपल्याकडे, when x belongs to -π/2 to π/2 याच्यावरती असायला पाहिजे. ही त्याची प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट बघा आपल्याला इथं काय करता येईल की साइन इनवर्स आहे. तर वी हॅव sin of π/6 is equal to 1/2. We know the value. sin of π/6 ह्याची व्हॅल्यू किती येते आपल्याकडे, 1/2 आहे, हे आपल्याला माहिती आहे. and since here π/6 belongs to -π/2 to π/2. π/6 lies between -π/2 and π/2 are there. ह्यांच्यामध्ये ते लाईज आहे. दॅट्स व्हाय आपण काय करू शकतो इथं की π/6 ह्याच्यामध्ये आहे. therefore sin inverse of 1/2 is equal to π/6 is the principal solution or principal value of given inverse function. Second, what are given there, cot inverse of -1/5. Okay, look here, there will be the negative 1 by square root of 3. Cot inverse of -1/√3. Minus are there, therefore we have the property, if cot inverse minus x, then we can write this as pi minus cot inverse of x. if there are minus असेल तर आपण त्याच्यासाठी हे लिहितोय. अंडरस्टँड, बरोबर आहे ना. ठीक आहे, तर आपण हे असं घेतलं, देन हे निगेटिव्ह आहे. दॅट्स व्हाय वी कॅन राइट दिस as pi minus cot inverse of 1/√3. now we want to find the value of cot inverse of -1/√3. याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला पाहिजे. we have cot of which cot has value 1/√3. कोणत्या कॉटची व्हॅल्यू 1/3 असणार आहे, 1/√3 आहे, हे आपल्याला माहिती आहे. pi cot pi/3 is equal to किती आहे आपल्याकडे, 1/√3. and since here pi/3 belongs to open 0 to pi. okay, and 0 to pi, open 0 to pi is the principal solution branch of cot inverse. therefore it satisfied the principal value. therefore cot inverse of 1/√3 is equal to pi/3. therefore we can write this for here, we can replace this by pi/3. therefore cot inverse of 1/√3 of minus is equal to pi minus pi/3. and after the subtracting
ह्याचं सबट्रॅक्शन घेतल्यानंतर आपल्याला काय मिळेल? या 2π/3. नाउ आपण सेकंड एक्झाम्पल बघूया, सेकंड टाइप. नाउ look at for next. Find the value of, we want to find the value of given functions. First question, sine inverse of sine 5π/3. Sine inverse of sine 5π/3. Since here 5π/3 is lies in the fourth quadrant. Okay, हा कुठे आहे? फोर्थ क्वाड्रंट आहे 5π/3. बट हे काय करत नाही, प्रिन्सिपल सोल्युशनचे ब्रांच सॅटिस्फाईड करत नाही. दॅट्स वाय वी वांट टू ऍडजस्टमेंट फॉर देअर. मग याच्यासाठी आपण काय लिहू शकतोय? साइन इनवर्स ऑफ साइन, वी हॅव द फॉर्म्युला साइन. याच्यासाठी बघा आपण काय लिहू शकतोय? 2π - θ. आपण लिहिता येईल आपल्याला इथं अशा वे मध्ये लिहू शकतोय, इज इक्वल टू sin θ. ऍज इट इज सेम लिहिता येईल आपल्याला, इज इक्वल टू -sin θ. आहे तो फक्त अँगल आपण ऍडजस्ट करायचा आहे. sin 2π - θ -sin θ. जो आपल्याकडे अँगल आहे तोच आपण ऍडजस्ट करणार आहे. म्हणजे 5π/3 आपण कशा फॉर्मॅट मध्ये ऍडजस्ट करणार आहे? 2π - θ ह्या फॉर्मॅट मध्ये ऍडजस्ट करणार आहे. Therefore this can be written as 2π - π/3. ओके, बघा इथे सबट्रॅक्शन जर याचं केलं तर काय 2π - π/3 घेतलं तर आपल्याला 5π/3 मिळते. फक्त आपण याचं ऍडजस्टमेंट केलेलं आहे आणि आपण ह्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केलं. मग आपल्याला काय होतं इथं? ते लिहू शकतो आपण, इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ मायनस हाफ sin π/3. ओके, हे लिहिता येईल. आणि sin π/3 आपल्याला माहिती आहे, sin π/3 कुठल्या फॉर्मॅट मध्ये येतं? इथे त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन आहे तर त्या फॉर्मॅट मध्ये राहील. किंवा आपण असं करू शकतो, मायनस आहे, मायनस बाहेर घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. तर sin π/3 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? sin इनवर्स ऑफ sin π/3 किती आहे? √3/2 हे आहे, बरोबर. आता याच्यानंतर मायनस आहे तर मायनस बाहेर घेतला आपण, मायनस ऑफ साइन इनवर्स √3/2. आणि याचा आन्सर काय मिळते आपल्याला? साइन इनवर्स √3/2 कशाचा आहे? π/3 साठी मिळते आपल्याला. असे लिहू शकतोय. किंवा आपण डायरेक्टली याच्यामधून मायनस बाहेर काढता येईल, हीच प्रॉपर्टी डायरेक्टली इथे यूज केली. तर साइन इनवर्स ऑफ -x असेल, इफ वी हॅव साइन इनवर्स ऑफ -x then we can write -sin inverse x. असं लिहू शकतो आपण. सेम वे मध्ये आपण इथं जर लिहिलं तर हे मायनस बाहेर गेला, मायनस ऑफ साइन इनवर्स sin π/3. here sin get cancelled, answer should be -π/3. both are applicable are there. Okay, next question. Next question, see there, sin of cos inverse 1/√2. Okay, sin of cos inverse 1/√2. Then we want to find, there will be the minus are there. Okay, then we have the formula for negative cos inverse of -x is equal to pi minus cos inverse of x. By using that property, by using this, we can write this as sin of pi minus cos inverse of 1/√2. Okay, and this will be the in the principal value. हे प्रिन्सिपल व्हॅल्यूच्या फॉर्मॅट मध्ये गेला आपल्याला. हे आपण आता काय करू शकतो? मेन फॉर्मॅट मध्ये गेला, cos इनवर्स ऑफ 1/√2. मग याच्यासाठी सोल्युशन काय आपल्याकडे? which cos has a value 1/√2. cos pi/4 is equal to 1/√2. since here, okay, then we can write this as sin of pi minus what is pi/4. Here then sin of
pi minus pi by 4, what we get here? 3 pi by 4, right? And sine of 3 pi by 4 is equal to 1 by root 2. That's right. Okay, next question. See the next question. Third one. What is the question are there? Sine inverse 3 by 5 plus tan inverse of 3 by 5 are there. We know the property sine inverse 3 by 5 plus there will be cos are there. Cos inverse of 3 by 5. We know the property cos inverse of x plus sin inverse of x is equal to pi by 2, and we can replace this as, by using here this property, we should write for that is pi by 2 and sin pi by 2 is the one. Simple one. Okay. The next, fourth one, sine of cos inverse of 4 by 5 plus tan inverse of 5 by 12 are there. Okay. Is this example is a different type because of these are sine inverse and cos inverse, and x are there, and here cos inverse of 4 by 5 plus tan inverse of 5 by 12 are there. Okay. Then we can use another method for that. Cos inverse, let cos inverse of 4 by 5 is equal to alpha, then this can be written as cos alpha is equal to 4 by 5 by applying the definition of inverse. Okay. See here cos alpha, for that 4 and 5 are the, here will be the 4 is the adjacent side of the alpha and 5 is the hypotenuse. Okay. Then by the Pythagoras traits, third value is the 3 because of 3, 4, 5 is the Pythagorean traits. Therefore, we can write for sin alpha is the 3 by 5. We can write directly as. Also, we consider here tan inverse of 5 by 12 is equal to beta. Here we consider tan inverse of 5 by 12 साठी आपण beta consider केला. Then this can be written as tan beta is equal to 5 by 12. Okay. हे असं मिळालं आपल्याला. मग हे 5 दॅट मीन्स काय झालं आपल्याकडे 5 आला म्हणजे काय झालं अपोजिट साइड आणि 12 आला दॅट मीन्स adjacent side. What are remaining there? Hypotenuse. Hypotenuse is the 5, 12, 13. Again Pythagorean traits 5, 12 and 13. Therefore we can write this from there. Sin alpha is equal to 5 by 13 and cos alpha is equal to 12 by 13. Right? बरोबर आहे ना. 5 घेतला आपण अपोजिट साइड हायपोटेन्यूज 13 आला cos alpha 12 upon 13 by the Pythagorean trait and given data. Now here see here for the question sin inverse of cos inverse sin of cos inverse of 4 by 5 plus tan inverse of 5 by 12. We can write this as हे जे आहे आपण याच्यासाठी काय लिहिता आपल्याला ह्याच्यामध्ये बघा रिप्लेसमेंट काय घेता येईल cos इनवर्स आहे cos इनवर्स 4 by 5 याला आपण काय म्हटले अल्फा म्हटलेला आहे आणि याच्यासाठी आपण बीटा म्हटलंय. देन वी कॅन राइट दिस as sin alpha plus beta. Then next we have the formula for that sin a plus b. Applying this we get sin alpha cos beta plus cos alpha
sine beta are there. Applying that formula, and we had the value of sine alpha. What is the sine alpha? 3 by 5 into cos beta is equal to 12 by 13 plus cos alpha. Cos alpha किती आहे बघा आपल्याकडे 4 by 5 and sin beta is equal to, sorry, there will be the beta and beta are there. By mistake we can write there alpha 4 by 5 and sin beta is equal to what? 5 by 13. Okay, then we should simplify this. 12 3 is 36 by 65. Okay, plus 20 by 65, and adding them we get 56 upon 65 are there. Then what we get answer? 65 upon 56 upon 65. Okay, check it. Look there. Third time we want to prove that 2 times tan inverse of 1 by 3 plus cos inverse of 3 by 5 is equal to pi by 2. We want to prove this. First question, 2 times tan inverse of 1 by 3 plus cos inverse of 3 by 5 is equal to pi by 2. हे आपल्याला आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आपण. ठीक आहे, इथे आपण कन्सिडर करूया. फर्स्ट घेऊया आपण की 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ 1 by 3 हे घेतलं आपण. पहिल्यांदा ह्याला सिम्प्लिफाय करूया आपण. तर 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ 1 by 3 हा जो पार्ट आहे, पण याच्यासाठी काय लिहिता आपल्याला, तर हे जे आहे, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा की 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ x, दॅट मीन्स काय लिहिता आपल्याला, असंही लिहिता येईल tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ x असं म्हणू शकतोय. ऑर वी हॅड द डायरेक्टली फॉर्म्युला फॉर दॅट. असं असेल तर आपण लिहू शकतो tan इनवर्स ऑफ त्याच्यासाठी 2x divided by 1 minus x square. We can write directly as, हे असं लिहू शकतो 2 tan inverse x is equal to tan inverse of 2x upon 1 minus x square. और आपण x plus y चा फॉर्म्युला tan inverse x plus tan inverse y असेल तर काय लिहितो आपण, x plus y करतो आपण. तो फॉर्म्युला कसा होता, याच्यामध्ये tan x plus y divided by 1 minus xy. तो फॉर्म्युला जरी अप्लाय केला तर x plus x 2x झाला आणि x into y म्हणजे xx काय झालं, x square झालं. सेम आहे, बोथ आर व्हॅलिड. याच्यावर आपण जर हा फॉर्म्युला इथे यूज केला हा वाला, तर आपण लिहू शकतोय, we can write this as tan inverse of 2 into 1 by 3 divided by 1 minus 1 by 3 square. On simplifying that, tan inverse of 2 by 3 divided by 1 by 3 square is the 1 by 9. 9 minus 1, हे जर सिम्प्लिफाय करायचं तर 1 minus 1 by 9 झाला. 9 minus 1 म्हणजे किती झालं, 8 minus 9 झालं. and again we can simplify this as 2 2 is 4 and 3 3s are 9 and inversely multiplied we get 3 by 4 are there. and if we consider answer of that is the theta. याला आपण काय कन्सिडर केलं की थीटा आन्सर आहे असं कन्सिडर केलं, बरोबर. जर याचा थीटा आन्सर आपण आला तर ह्याच्यावरून बघा पुढे काय फर्दर आपण करू शकतोय. therefore we can write this as tan theta is equal to 3 by 4, right. tan theta म्हणजे काय मिळालं आपल्याला 3 by 4. by using Pythagoras traits again we get 3 4 and remaining 5. therefore sin theta is equal to 3 by 5 and cos theta is equal to 4 by 5, right. ठीक आहे, तर आपण इथे बघा की हे आपल्याला मिळतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आपण फक्त ही व्हॅल्यू घेतली, ह्याच्यासाठी आपण काय लिहू शकतो बघा. therefore theta is equal to sin inverse of 3 by 5 and we write this as, here we need not be this value, फक्त आपण एवढंच लिहिलं. ठीक आहे,
की sin थीटा इज इक्वल टू 3/5 ह्याच्यावर cos थीटाची पण मिळते तर sin थीटा काय मिळालं आपल्याला 3/5 therefore थीटा इज इक्वल टू sin इनवर्स ऑफ 3/5 असं मिळते. वी कॅन रिप्लेस दिस हियर. आपण याच्यावरती जर हे रिप्लेसमेंट घेतलं तर आपल्याला काय मिळेल इथं therefore this value can be written as हा थीटा आपण लिहू शकतोय sin इनवर्स 3/5 म्हणजे याला आपण फर्स्ट म्हणूया आणि याला सेकंड म्हणूया. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड 2 टाइम्स tan inverse 1/3 is equal to sin inverse of 3/5. ओके हे असं झालं आपल्याकडे. मग नेक्स्ट बघा ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो. हा जो आहे ह्याचा LHS जर पकडला आपण LHS इज इक्वल टू 2 टाइम्स tan इनवर्स 1/3 प्लस cos इनवर्स 3/5 आर देयर. आणि हे जे आहे 2 टाइम tan इनवर्स 1/3 ह्याचं व्हॅल्यू sin इनवर्स ऑफ 3/5 आहे. इथे आपण टाकूया सबस्टिट्यूट करूया sin इनवर्स ऑफ 3/5 आर देयर प्लस हियर आल्सो cos inverse of 3/5. Okay, and here sin inverse 3/5 and cos inverse 3/5 we had the answer for that. आपल्याला इथं आपण लिहिलेलं होतं बघा याचा आन्सर किती येते 5/2 येते. ओके that will be the answer. Okay, look here also this example also we can write this as by the another shortcut method 2 times tan inverse 1/3 plus cos inverse 3/5 is equal to pi/2. आपल्याला शो करायचं आहे. ह्याच्यासाठी बघ काय करता आपल्याला 2 times tan inverse of 1/3 is equal to we have formula for that 2 times tan inverse of x is equal to sin inverse of 2x divided by 1 plus x square. We have another formula for that. ह्याच्यासाठी हा पण फॉर्म्युला आपल्याकडे आहे tan inverse of x is equal to sin inverse of 2x upon 1 plus x square. By using this we can write directly as sin inverse of 2 into 1/3 divided by 1 plus 1/3 square. Okay, then sin inverse of 2/3 divided by 1 plus 1/9. What will 1 plus 1/9 and it will be the 10/9 are there 10/9. And again by simplifying we get here sin inverse of here 2 1s are 2 2 5s are 10 and 3 1s are 3 3 is 9 and inversely multiplied 3/5 are there. Okay, then we should write this here LHS of that is equal to sin inverse of 3/5 plus cos inverse of 3/5 is equal to pi/2. Easy one. Okay, last one tan inverse of 1 plus tan inverse of 2 plus tan inverse of 3 is equal to pi. We want to show this. Then look here. First we consider दोन टर्म आपण घेतल्या tan inverse 1 plus tan inverse 2 घेतलं. तर याच्यामध्ये आपल्याला बघा की tan x plus tan y हा फॉर्म्युला इथे आपल्याला अप्लाय होऊ शकतोय. बट हिअर सी आपल्याकडे फॉर्म्युला होता बघा tan inverse x plus tan inverse y is equal to ह्याच्यासाठी काय लिहिता येईल if xy greater than 0 and x into y is greater than 1. If multiplication of x and y is greater than 1 then this can be written as pi plus काय लिहू शकतो आपण इथं tan inverse of x plus y divided by 1 minus x into y असं लिहितोय. By using this here look here 1 into 2 ह्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर here काय इथे लिहूया here 1 and 2 are greater than 0 and
1 into 2 is greater than 1. Okay, therefore we can consider therefore we can write this as minus 1, sorry, tan inverse of 1 and tan inverse of 2 is equal to pi plus काय येतं याच्यासाठी tan inverse of 1 plus 2 divided by 1 minus 1 into 2 is equal to pi plus tan inverse of 1 plus 2 किती आला 3 आला आणि इथं बघा 1 minus 1 into 2 2 झालं 1 minus 2 minus 1 हे काय मिळालं pi plus tan inverse minus 3 and we had formula for that. If tan inverse of minus x, then it will be the minus tan inverse x, then minus are there, pi minus tan inverse 3. Put this value in here. LHS of question can be replaced by as pi minus tan inverse 3, remaining are there, plus tan inverse 3. And look here, tan inverse 3 negative and tan inverse 3 positive are cancelled to each other. We get pi are there and that will be the required answer. Okay, thank you.